उपोषण एवढं सोपं नाही. जे कोण उपोषणाला नाव ठेवतं ना त्याला म्हणून फक्त माया करदोडा तो करदोडा बांधून हालायचं नाही मायापासून. हां, खास उपोषण करायचं. मग कळून उपोषण काय असतं. भाऊ तिन्ही ताळातले देव आठवते. हां, उपोषणात तिन्ही ताळातले देव आठवते. इतके भयान आग होती. आणि उपोषणाची मी सगळ्याच्याच कदर करतो, कारण मी त्याच्यात जातो आहे म्हणून मला माहीत. उपोषणाची शक्यतो मी टिंगल नाही करत. काय त्रास होतो? काय होत नाही असा त्रास नाही, काय होत नाही. श्वास घ्यायला त्रास, तोंडात आग पडते त्रास, पोटात आग पडते त्रास. अंगात माझ्या तर आत्ताची पोझिशन अशी, आतून काहीतरी चावल्यासारखं तोडल्यासारखं होतं मला प्रति 2-2.5 घंट्याला. हां, इतके भयाने. मला उठताना त्रास होतो, बसताना त्रास होतो, काही राहिलं नाही माझ्यात. मी फक्त दिसतोय. माझ्या समाजाला माझ्या वेदना सहन नाही होत आणि समाजाचा त्रास मला सहन होत नाही म्हणून मी दाखवत नाही चेहऱ्यावरती ते. पण तुम्हाला सांगतो, उपोषणासारखा जीव घेणा प्रवास दुसरा नाही.